खासदार आष्टीकर साहेब नांदेडला पोहोचणार आहेत आणि त्यानंतर ते निवासस्थानी देखील येतील. तुम्ही म्हणालात की त्यांचं जंगी आणि आगळेवेगळं स्वागत करणार, वडील स्वागत कसं करणार, एक नमुना राहील, कसं राहील सगळं? महाराष्ट्राला आदर्श घालून देईल का बाप लेकाचं कसं नातं असायला पाहिजे. नक्कीच. बरं, आता आज सकाळी निवडणुकीचा निकाल आला. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला होतात की साधारण 20-25 तरी मतांनी आघाडी असेल, परंतु हे सगळं अपेक्षित होतं का या प्रकारचा निकाल येईल वगैरे? नाही, मी तर असं ऐकलंय का सुषमा अंधारेंनी वैयक्तिक सगळ्या नगरसेवकांना फोन केलेला आणि दुर्दैव आहे कुठली तरी एक पुण्याची बाई अशी काहीतरी बोलते. आणि तरी ठीक आहे, मला जेवढ्या लोकांनी मतदान केले मी त्यांचं कायम ऋणात राहणार आहे. आणि अजून मला 6 वर्ष आहेत पुढची तयारी करायला. त्यामुळे पुढच्या वेळेसच्या विधान परिषदेला नांदेडमध्ये किमान 200 ते 250 जागा ह्या नगरपालिकेच्या जिंकून पुढच्या निवडणुकीची तयारी करणार. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की सुषमा अंधारेंनी नगरसेवकांना फोन केले होते? हो. कुठल्या उभाटाचे की आणखी कुठल्या पक्षाचे? उभाटा पक्षाचे हे जे नगरसेवक आहेत ते आम्हीच निवडून आलेले. त्याच्यामुळे त्या लोकांचा असा काय फारसा त्या बाईंनी फोन करून उपयोग झाला नसता, त्यामुळे यांना काही फोन केलेला नाही. पण ठीक आहे, काही काँग्रेसच्या, आता ही बाई काँग्रेस धार्जिनीच आहे की पक्षातच हिला कावर ठेवलंय देव जाणे. आणि मी तर आज ऐकले का असं काहीतरी यांचं ऐकून आज माझी काय हक्कलपट्टी वगैरे हे ते सगळ्या गोष्टी प्रकार करतायत. दुर्दैव आहे. आज मला वाटते का शिवसेना युबीटी ही हिंदुत्ववादी राहिलेली नाही. हे जे काही गोष्टी बोलत होते की माझं तर असं म्हणणं आहे की ही बाई कम्प्लीट मराठा विरोधी आहे. कायम मराठा समाजाच्या पाटील लोकांच्या विरोधात बोलणारी आहे. हिच्या बोलण्यात एक आणि वागण्यात एक विरोधाभास आहे. त्यामुळे माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे का विचारांची फारकत त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे हे सगळ्या काही गोष्टी केल्या. असो, जे झालं ते झालं. आता आम्हीही दाखवून देऊ का तुम्ही कसे नांदेडमध्ये फिरता. पराभवाला कोण म्हणजे ही वाचाळ तोंडाळ बाईची जबाबदार आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी आता ठीक आहे ना, जनता ठरवेल ना. जिल्हा परिषदचं रणांगण आणखी बाकी आहे. मी तर यांनाच आवाहन करणार आहे, या रिंगणात या. आणि मी तर म्हणजे हे करणार आहे, साहेबांना आवर्जून बोलून दाखवणार आहे की साहेब हिच्यावरच जबाबदारी द्या. म्हणजे मी विनंती करणार आहे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना का ह्या बाईवरच हिंगोलीची नांदेडची जबाबदारी द्या. आणि बघा ही किती कर्मदरिद्री आहे आणि गलिच्छ बाई आहे. आणि हिची काय आम्ही इथं नांदेडमध्ये हिंगोलीमध्ये दशा करू, एकदा बघा. मातोश्री बद्दल आता तुमचं मत काय आहे? तुमची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. नाही, मी उद्धव साहेबांवर आणि आदित्य साहेबांवर बोलणारच नाहीये. आणि मला असं वाटतं का आज पक्षामध्ये त्यांचाच अधिकार कुठल्या तरी एका चौकटीच्या मध्ये बंद झालेला आहे असं मला वाटतं. कारण हे सुषमा अंधारे या लोकांमुळेच किंवा यांच्यासारख्याच लोकांमुळे आज ही स्थिती आलेली. अजूनही वाईट स्थिती होऊ शकते. डॅमेज कंट्रोल चालू आहे, पण मला नाही वाटत का ते लोक सुद्धा थांबतील. आपण पक्षामध्ये होता, निर्णय घेणार होतात या सगळ्या, आपण पक्षामध्ये होता, काय व्हिडिओ व्हायरल मी कुठं निर्णय घेतलाय? आता त्यांनीच निर्णय घेतलाय मला पक्षातून हाकलायचा. आता त्यांनी हाकलले. नाही, ठीक आहे, मी शिवसेना सोडणार नाही. कोणती शिवसेना सोडणार नाही. आष्टीकर साहेबांसोबत जाणार आहेत. जे तुमच्या म्हणजे आष्टीकर साहेबांसोबत आमदार बांगर जे आहेत, आमदार बांगर म्हणाले होते की जिथं बाप तिथे लेख असतो, असं तुमच्याशी ते बोलायला होते. म्हणजे तुम्ही या शिवसेनेत आहे की आता तिकडे खासदार साहेब जातात त्या शिवसेनेमध्ये असणार? सांगितलं ना आपलं, मी शिवसेना सोडणार नाही. साहेबांसोबत आहे का तुम्ही? आष्टीकर साहेबांसोबत मी काल माझ्या वडिलांसोबत होतो, मी आजही त्यांच्यासोबत. राजकीय दृष्ट्या आता तरी मी आपल्याला सांगितलं ना, मी शिवसेना सोडणार नाही. असं नाहीये. आपण परत शिवसेनेत तुम्ही प्रवेश करणार की नाही करणार? तुम्ही म्हटलं की माझं मी राजकारण संपविल पण जाणार नाही, असं बोलला होता सकाळी. नाही, ठीक आहे. आज तरी कळलं का माझ्या विचारधारा किती चुकीच्या होत्या पक्षाच्या बाबतीतल्या. जे एक मुलगा घरच्यांचा सगळ्यांचा विरोध करून पक्षात थांबायच्या गोष्टी करतो आणि त्या पक्षामध्ये कायम त्यांना घृणेच्या नजरेने पाहिलं जातं. आणि केवळ मी एक मराठा आहे म्हणून सुषमा अंधारे वारंवार माझ्या पाठीमागे लागतात. आणि दुर्दैव हे की मी बऱ्याचशा माध्यमातून पाहिलं आहे का त्यांना सपोर्ट करणारे सुद्धा मराठा आहेत. त्यामुळे कुठंतरी कीव येते या सगळ्या गोष्टींची आणि घृणाही वाटते.
की या लोकांना आपण जर मोठं केलं ना तर कधीच समाजाचं भलं होणार नाही. बरं, आता तुम्ही शिवसेना सोडते असं तुमच्या बोलण्यामधून दिसतंय. युबीटी काय भावना आहेत तुमच्या मातोश्रीविषयी? मी बोललो ना आपल्याला मातोश्रीविषयी, मातोश्रीने कायम मला खूप प्रेम दिलेलं आहे. त्यांनी कायम माझ्या सुखदुःखामध्ये उभं राहायचा प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर कधीही काही बोलणार नाही. मातोश्री कायम आमच्यासाठी तीर्थरूप होती, आहे, राहणार आहे. पण ह्या अशा लोकांच्या या बांडगुळांमुळे कुठंतरी पक्षातले सगळे नेतृत्व हरवेल आणि येत्या काळात पतन झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आपण आता म्हणालात की उद्धव ठाकरे यांना विनंती करणार आहे, तुमची विनंती ऐकतील का? त्याला तुम्ही पक्षात नाहीये. अहो, ज्या बाईने मी माझ्यावर पक्षविरोधी कारवाई वगैरे असं काही हे सगळेजण बोललेले आहेत. मी कुठली कारवाई म्हणजे पक्षविरोधी कारवाई केली हो? वडिलांचं मी- तुम्ही स्वागत करणार असं वडिलांचं म्हटलं. स्वागत करणं हे काय पक्षविरोधी कारवाई आहे काय? कारण ते वेगळ्या पक्षात गेले. आणि मग सुषमा अंधारेंनी मी आघाडीचा उमेदवार असताना या माणसाला मतदान करू नये हे जे पोस्ट केली होती ते काय पक्षविरोधी नव्हती? ती पक्षविरोधी नव्हती. म्हणजे आपल्याच प्रसारमाध्यमाचा कुठला तरी एक पत्रकार त्यांना बोलतो का खालच्या स्तरावर जाऊन बोललेले. बापाला जोडे मार किंवा त्याचे श्राद्ध घाल, पिंडदान घाल, झिंगरोट वगैरे हे खालचा स्तर नाही. मग मी ज्या वेळेला त्यांना म्हणलो का हे कुठेतरी मानसिक रोगी आहेत तर माझा स्तर लगेच घसरला. मला कीव येते या मानसिकतेची का ह्या बाईमुळे अक्षरशः पक्षाचं पतन व्हायला लागलंय तरी आपण हिला पाठीशी घालता. मग मलाही कुठंतरी वाटायला लागलंय का आता आमच्या समाजाच्या विरोधात कुठंतरी पक्ष जायला लागलाय. त्यामुळे मी तरी या धोरणांच्या सक्त विरोधात आहे. तुम्हाला आता ते खासदार साहेबांनी निर्णय घेतलाय तो पटतोय का? कारण कालपर्यंत तुम्ही त्यावर काही बोलायला तयार नाही. नाही, मला इतके दिवस ना मी आपल्याला आवर्जून सांगायला पाहिजे. मी ज्या वेळेला पक्षात राहायचा निर्णय घेतला ना मला बऱ्याचशा लोकांनी सल्ला दिला होता का हे नका करू, हे लोक अजिबात त्या क्वालिटीचे नाही आहेत. मी त्या गोष्टीला दुजोरा देऊन माझ्या विचारांशी थोडं प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला. पण जर आज ही वेळ माझ्यावर येत असेल तर मी तर आपल्या माध्यमातून राजुलताईला सुद्धा सांगणार आहे, ताई सावध राहा बरं का, आणि वडिलांवरची निष्ठा ढळू देऊ नका. हे लोक उद्या काही तुम्हालाही मागणी करतील. पण आपण जरा त्या गोष्टीची किमान आपल्या वडिलांचा कधी अपमान होईल आणि अपमान करणाऱ्याचा कधीही जवळीक करू नका एवढी मी त्यांना आपल्या प्रसारमाध्यमाच्या विनंती करणार आहे. भाजप मतदान केलं अहो कसलं हो, मला एक कमाल मतांची वाटते. प्रतारणा झाली असं तुम्हाला वाटते का लोकांचं? दुर्दैव आहे, आमच्या हातगावातलंच जर बोलायला गेलं ना तर आता काँग्रेसचे म्हणून घेणारे आमचे इकडले माजी आमदार त्यांचे नगरसेवक हे भाजपचे बूथ एजंट होते. ते बूथ एजंट होते त्यांचे. मग आता हे कुठल्या अँगलनी आपण पाहणार आहात? मग मला कुठेतरी आज वाटायला लागलंय का आघाडीत खरंच अलबेल आहे का? आणि कुठेतरी आमचे रामदास दादा शेवटच्या क्षणाला आता त्यांना कुठलं काय नेमकं आमिष दाखवलं, कुठलं त्यांना काय हे दाखवलं मला कळत नाही. त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करायचं मेसेज करावा. ठीक आहे, मी या गोष्टीतून दुखावलोय असं म्हणणार नाही, पण आत्मचिंतन करण्याची सर्वच पक्षांना गरज आहे. असे जर मोठे मोठे पक्ष जर गिळंकृत करणार असतील सगळ्याच संघटनेंना किंवा तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला तर येत्या काळ हे प्रत्येक विरोधी पक्षातल्या नेत्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपापली चामडी वाचवण्यासाठी आपण कुठेतरी ऑथेंटिक आपल्या विचाराशी प्रामाणिक असलं पाहिजे. रामदास पाटलांनी थेट पोस्ट केली होती की कारण खासदार तिकडे जात आहेत तर मग हे त्यांना कसं काय समर्थन करायचं काँग्रेसनं? भाजपला जमलं, भाजपला सपोर्ट करायला जमलं ना. हे बघा, सपोर्ट करायचा असला ना काँग्रेसनं भाजपला सपोर्ट केला. अगदीच सपोर्ट केलाय त्यांनी. आपल्याला काही शंका आहे का? मी आपल्याला सांगतोय काय, मला 84 मतं मिळाली. भाजपची किती होती, आपलं काँग्रेसची किती होती? माझी जी कोणती 19 मतं होती किंवा शरद पवार साहेबांची जी काही 14 मतं होती ती इंटॅक्ट होती. ते काही फुटायचा विषयच नव्हता. आता इतर काही जणांनी आम्हाला सपोर्ट केलं तर मी गोष्टी आज सांगणार नाही आपल्याला, पण मग कुठंतरी काँग्रेसने आत्मचिंतन करावं. आष्टीकर साहेबांनी निर्णय घेतल्यामुळं असं झालं असं तुम्हाला वाटत नाही का? असेलही,
पण आज मला वाटायला लागले की तोही निर्णय कुठेतरी योग्यच होता. आज जर त्यांच्या सोबत राहून जर हा निकाल लागला असता तर दुर्दैवच होतं. आणि आज कुठेतरी वाटायला लागलं की ठीक आहे, सत्तेत जाऊन त्यांनी सुद्धा योग्यच केलं. कारण तुम्हाला लोकांना कामं दाखवण्यासाठी हे तुम्हाला लागणारच होतं सगळ्या गोष्टी. स्वागत करायला आता मोकळे आहे. स्वागतीची मी जय्यत तयारी करून जातोय आपण. महाराष्ट्रात वेगळं काय दिसणार आहे म्हणजे वडिलांचा आणि लेखाचं असं म्हणजे येत आहेत, स्वागत करतायत. भरत मिलाप दिसेल.